एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 22. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. जनार्दन स्वामींनी दिलेलं पत्र, आज्ञापत्र पुराणिक बुवांनी आजोबांच्या स्वाधीन केलं होतं. ते पत्र चटकन दिलं आणि ते म्हणाले, हे बघ, जनार्दन स्वामींचं पत्र. सद्गुरूंचं नाव निघताच एकनाथ सद्गतीत झाले. स्वामींचं पत्र आणि मला? मोठ्या आदरानं त्यांनी ते पत्र मस्तकी लावलं. पत्राला मनोभावे नमस्कार केला. आहेस तिथेच स्थिर रहा. पत्रातल्या ह्या ओळींवर एकनाथांची नजर पुन्हा पुन्हा फिरत होती. हा म्हणता भोवताली जनसमुदाय जमू लागला. आता आजी पण कोणाच्या तरी आधारानं तिथे येऊन पोहोचली होती. आपल्या राजबिंड्या नातवाकडं ती एकटक पाहत होती. तिला वाटलं, आजच्या ह्या आनंदाच्या क्षणी एकनाथाचा बाप माझा सूर्यनारायण असायला हवा होता. अगं रुक्मिणी, तुम्ही दोघं खरंच कमनशिबी ग. अगं, मुलाचं वैभव बघायला सुद्धा प्राक्तन असावं लागतं. मी मात्र माझ्या डोळ्यांनी आणि तुमच्या नजरेनं हा सुख सोहळा पाहते आहे. मी अजून त्याच्या दृष्टीस पडले नाही, पण तो माझ्या डोळ्यात सामावला आहे. गुरु आज्ञेत तसुभरही कुचराई होऊ नये म्हणून आहेस तिथेच स्थिर रहा या आज्ञेचं त्यांनी शब्दशः पालन केलं आणि पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या वाड्यात न जाता उभे होते त्याच जागी. तिथं आजोबांनी त्याला मिठीत घेतलं. त्याच जागी त्यांनी पर्णकुटी बांधली. आजी आजोबांसह तिथे राहू लागले. ह्या पर्णकुटीतसुद्धा आता स्वर्ग अवतरला होता. आजी आजोबांच्या जीवनात आता रोजच दिवाळी होती, रोजच पर्वणी होती. त्यांच्या मनाचे लाख लाख दिवे उजळले होते. आपल्या एकोबाला ते क्षणभरही विसंबत नव्हते. एकनाथ वात्सल्य प्रेमानं नाहून निघत होते, पण त्यांचा नित्यनेम सुटला नव्हता. पहाटे उठल्याबरोबर सद्गुरूंचं चिंतन आणि आपली सगळी कामं स्नानासाठी गंगेवर जाऊन संध्यावंदनादी आटोपून घरी यावं. मग देवपूजा झाली की समाधी लावून बसावं. त्यानंतर नैवेद्य वैष्णवदेव करून आल्या गेल्या अतिथींबरोबर भोजन करावं. थोडी विश्रांती झाली की विठ्ठल मंदिरात भागवतावर, ज्ञानेश्वरीवर आणि अमृतानुभवावर पुराणं सांगावीत. सायंकाळी पुन्हा गंगेवर स्नान संध्या करावी. रात्रीची देवीची आरती झाली की फराळ करून कीर्तन करावं आणि झोपायला जाण्यापूर्वी पुन्हा सद्गुरूंचं चिंतन करावं. आजी आजोबांशी गप्पा हा तर महत्त्वाचा नित्यमेव होताच. तो असा एकाएकी का निघून गेला? त्याला देवगिरी किल्ला कसा सापडला? गुरु भेट कशी झाली? ईश्वर दर्शनाच्या वेळी त्याच्या मनाची कशी अवस्था झाली? तीर्थयात्रा कोणकोणत्या झाल्या? तिथे काय काय अनुभव झाले? वगैरे वगैरे साऱ्या इतंभूत हकीकती आपल्या रसाळ वाणीनं आणि मोठ्या अस्थेवाईकपणं नाथ सांगत होते. पैठण सोडल्यापासून पुन्हा पैठण येईपर्यंत खडान खडा माहिती वारंवार सांगून झाली, तरीही आजी आजोबांना तृप्तीच होत नसे. विठ्ठल मंदिरात ती उभयता नातवाच्या प्रवचन कीर्तनमालासाठी जात. नाथांची ओजस्वी तेजस्वी वाणी, विषयातलं सखोल ज्ञान, त्यांची श्रद्धा आणि प्रतिभा सारच काही लक्षणीय होतं. पैठणवासी नगरजन हे पाहून भारावून जात. प्रत्यक्ष भगवत दर्शन झालेलं असूनही, एवढं देशाटन झालेलं असूनही त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नव्हता. उलट शांती आणि नम्रता हाच त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव प्रत्ययाला येत होता. आजीनं वेगवेगळ्या देवाला केलेले नवस फेडणं चालूच होतं. हव्य कव्य कुळधर्म कुळाचार याचा मोठ्या प्रमाणात धूमधडाका चालू होता. ब्रह्मनिष्ठ नाथांचा परोपकारी स्वभाव, मानवतावादी आचरण, समभाव दृष्टी, त्यामुळं थोड्या कालावधीत लोकसंग्रह वाढत चालला होता. नाथांना वाटलं, गुरूंची आज्ञा होईपर्यंत आपणास इथंच वास्तव्य करायचं आहे,
तेव्हा धर्मजागृतीच्यासाठी संघटनेच्या दृष्टीनं उत्सव महोत्सव केले आणि कीर्तन प्रवचन पारायण केली तर जनसामान्यांना खऱ्या धर्माची ओळख करून द्यायला सोपं जाईल. म्हणून आणि कसं आहे, माणूस प्राणी उत्सवप्रिय आहेच, तर त्याच्या स्वभावाचा फायदा आपण करून घ्यायला हवा. म्हणून प्रथम त्यांनी श्रावणात येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. त्यांच्या पर्णकुटीला अक्षरशः मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं आणि ह्या उत्सवाप्रित्यर्थ नाथांची कृष्ण भक्तिपर कीर्तनं सुरू झाली. भागवत धर्माचा प्रचार वाढू लागला. त्रिकालज्ञानी असलेल्या जनार्दन स्वामींना समाधी अवस्थेत एकनाथांचा गौरव कळत होता. शिवाय कर्णोपकर्णी नाथांच्या कार्याची महती कानावर येत होती आणि या गुरुमाऊलीचा आनंद वृद्धिंगत होत होता. दुसरा महत्त्वाचा उत्सव एकनाथांनी सुरू केला होता, तो म्हणजे फाल्गुन वद्य षष्टीचा. या दिवशी नाथांना गुरु अनुग्रह झाला. ह्याच तिथीला जनार्दन स्वामींचा वाढदिवस असायचा. शिवाय जनार्दन स्वामींना श्री दत्तदर्शन ह्याच तिथीला झालं होतं. अशा 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यासाठी पैठणात मोठा उत्सव होऊ लागला. नामस्मरण, अखंड वीणा, प्रवचन, कीर्तन आणि विशेषतः अन्न संतर्पण याचा जल्लोष उडू लागला. आपल्या शिष्याचं कौतुक पाहावं आणि त्याचं कीर्तन श्रवण करावं या हेतूनं जनार्दन स्वामी आपल्या परिवारासह एकदा पैठणला आले. लोक झोपडीला मंदिर मानत आले होते आणि लवकरच त्या झोपडीचं वाड्यात रूपांतर झालं. त्यांच्या श्रोत्यांनी, त्यांच्या चाहत्यांनी आणि स्वतः एकनाथांनी त्यासाठी खूप परिश्रम केले होते. ह्याच वाड्यात रात्रीची कीर्तनं होऊ लागली होती. एकनाथ मोठ्या श्रद्धेनं भक्तिविषय प्रतिपादन करत होते. बाहेर स्वामी महाराज आल्याची त्यांना चाहूलही लागली नाही. मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद, या प्रत्यक्ष भगवंताच्या उक्तीचा प्रत्यय दारी आलेल्या स्वामींना आला. ते विस्फारित नजरेनं पाहत होते. श्री दत्तात्रय भगवान हाती त्रिशूल घेऊन नाथांच्या वाड्यास बाहेर पहारा करत होते. स्वामींनी भगवंताचे पाय धरले. देवाच्या मुखातून एकनाथांचा अधिकार ऐकला. मात्र जनार्दन स्वामी तृप्त झाले आणि गहिवरले पण. श्री दत्त प्रभूंनी साध्या वेशात कीर्तन मंडपात प्रवेश केला आणि एकनाथांना जनार्दन स्वामी आल्याची वर्दी दिली. त्याबरोबर नाथांनी श्रोतृ समुदायाला पांडुरंग हरी वासुदेव हरी असं भजन करायला सांगून स्वतः बाहेर आले. सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. त्यांची पदधुली मस्तकी धारण केली. त्यांना हाताला धरून मोठ्या सन्मानानं आत आणलं आणि श्री सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय म्हणून गजर केला. नाथांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. श्रीकृष्ण जन्माख्यान सद्गुरूंनी एकाग्रपणे ऐकलं आणि शिष्याची ही प्रगती पाहून ते आनंदानं देह भान विसरले. श्रोतृमंडळी जन्माचा सुंठवडा घेऊन नाथांना आणि स्वामींना नमस्कार करून आपापल्या घरी परतली. तरी स्वामी देहस्थितीवर नव्हते. एकनाथ महाराज तीर्थयात्रेहून परत आल्यानंतरची गुरु शिष्यांची ही प्रथम भेट होती. आज साऱ्या पैठणकरांना या सद्गुरूंचं दर्शन घडलं. त्यांचं ते तेजस्वी तपस्वी स्वरूप पाहून श्रोते दिग्मूढ झाले आणि त्यांना उलगडा झाला की असे थोर सत्पुरुष एकनाथांचे गुरु आहेत, म्हणूनच एकनाथ इतकी प्रगती साधू शकले. कीर्तन संपवून परत जाता जाता श्रोते मंडळींच्यात हीच चर्चा चालू होती. सर्व मंडळी निघून गेल्यावर एकनाथांचे आजोबा पुढे आले. त्यांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामी लगेच म्हणाले, छे छे, आपण वडील आहात, आपण मला नमस्कार करायचा नाही. आजोबांची वाणी कुंठित झाली होती. या महापुरुषामुळेच माझा नातू माझ्या हाती सापडला. नुसता सापडला नव्हे तर सर्वार्थानं परिपूर्ण होऊन गवसला. थोडा भावनावेग कमी झाल्यावर आजोबा आणि आजी स्वामींपुढे हात जोडून उभी राहिली. माझ्या या रत्नाला पैलू पाडण्याचं काम आपणच केलं आहे. त्याच्या ठिकाणचे उत्तमोत्तम गुण वाढीला लागले ते आपलंच कर्तृत्व आहे. आपल्या आज्ञेनेच एकोबा घरी आला. आम्हा पिकल्या पानांना त्यानं आधार दिला. हे आपले केवढे उपकार आहेत. शांत आणि गंभीर नजरेनं स्वामी त्या वत्सल वृद्धांकडे पाहत होते. देवाला पाळण्यात घातलेला पाळणा हिंदोळत होता. तो जणू मनीचे भाव असे हिंदोळून सांगत होता की काय न कळे. एकनाथ मात्र हात जोडून नतमस्तक उभे होते. आजोबा म्हणाले, स्वामी,
स्वामी, मी भानुदास महाराजांचा पुत्र आणि हा एकनाथ माझा नातू, या घराण्याचा एकमेव तंतू. आपण जर याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली तर भानुदासांच्या वंशाची वृद्धी होईल. त्यांनी पुन्हा एकदा खाली वाकून स्वामींचे पाय धरले आणि म्हणाले, आपण आमची इच्छापूर्ती करावी. भानुदासांच्या कुळात गोकुळ नांदावं. जनार्दन स्वामींनी त्या हिंदोळणाऱ्या कृष्ण पाळण्याकडे हेतू पुरस्सर पाहिलं. स्वामी म्हणाले, आजोबा, एकानं संसार प्रपंच करावा हेच त्याचं प्रारब्ध आहे. कुणी सवरायची गरजच नाही. तरी पण तुमच्या समाधानासाठी मी त्याला सांगतो की तू लग्न करून प्रापंचिक हो. परमार्थ क्षेत्रात जसा उच्चपदी जाण्याचा प्रयत्न करतो आहेस तसाच आदर्श प्रपंचही कर. निरपेक्ष केलेली कोणतीही गोष्ट ईश्वराच्या ठिकाणी रुजू होते, हे मूळ तत्व आहे. एका तुला सांगायला नको, धन्यो गृहस्थाश्रमः हे उद्गार आचार्यांचे आहेत. म्हणजेच इतर 3 आश्रम हे गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात, हे लक्षात ठेव. तू आपला संसार अत्यंत निरपेक्ष बुद्धीनं कर. परोपकार, अतिथी स्वागत, दयार्द्र बुद्धी हे सगळं तुझ्या ठिकाणी मन संतुलित ठेव. आपणास मिळणारी ऐहिक संपत्ती त्याचा आपण एकटेच मालक नसतो, तर सगळ्यांच्या नशिबानं आपल्याला ते मिळतं. तेव्हा संसार करताना या सर्वांचे ऋण मनी ठेव. ज्याचा भाग त्याला देऊन राहिलेल्याचा तो उपभोग घे आणि धन्य हो. स्वामी आजोबांच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणाले, आजोबा, तुम्ही नातसून हेरून ठेवलीच असेल म्हणा. उपरण्यानं डोळे पुसत चक्रपाणी आनंदी स्वरात म्हणाले, मुलींच्या बापांची रीग लागली आहे. कुणाला हो म्हणावं याचा आम्हालाच पेच पडणार आहे. स्वामी म्हणाले, असा पेच पडण्याचं काही कारण नाही. जिचं तीळ तांदूळ तुमच्या घरी असतील, तिची पुण्याई अशा पवित्र पुरुषाशी संसार करण्याची असेल, तीच तुमच्या उंबऱ्यावरचं माप लवंडून आत येईल आणि भाग्यलक्ष्मी ठरेल. आपण नाहक चिंता करू नये. आजी तोंडाला पदर लावून लाजून म्हणाल्या, अगो बाई, खरंच की हे असं कुठलं आमच्या लक्षात राहिला. आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे. स्वामी रातोरात जायला निघाले. एकनाथ त्यांना म्हणाले, स्वामी, आपण उदयिक पारणं आटोपून जावं. स्वामी म्हणाले, मी देहानं इथे नसलो तरी माझी उपस्थिती येथे असेल. स्वामींच्या जात्या आकृतीकडे एकटक पाहता पाहता एकनाथांना ग्वालेरजवळचा फकीर आठवला आणि मग त्या अनुषंगानं फकीर, स्वामी, मल्लंग यांनी पुन्हा एकदा एकनाथांभोवती फेर धरला आणि त्यांना जनार्दन स्वामींच्या बोलण्यातली सत्यता पटली. जय हरी.